सो आपला नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ मीन्स. सो तुम्ही 10वी पर्यंत वगैरे स्टॅटिस्टिक्स मध्ये मीन डिस्कस केलेला आहे की मीनचा मिनिंग काय असतो. ठीक आहे, काय जास्त डिफिकल्ट नाही बघा मीन. मी एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपल्या रिझल्ट वरचे जे मार्क असतात बघा आहे ना, तुमच्या सब्जेक्टचे मार्क्स, त्याचा तुम्ही मीन फाइंड आउट करू शकता. बरोबर, म्हणजे मीन मध्ये आपण काय करतो की टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स जो काही स्कोर वगैरे असेल आपण त्याला स्कोर म्हणू, किंवा तुमचे मार्क्स असतील त्याला मार्क्सला तुम्ही काय केलं, ऍड केलं आणि डिवाइडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट, म्हणजे तुम्हाला काय भेटतं, तुम्हाला जेवढे मार्क्स मिळाले त्यांचा मीन भेटत असतो. किंवा ही कन्सेप्ट जास्त आपण यूज करतो बघा क्रिकेटमध्ये सुद्धा. ओके, क्रिकेटमध्ये समजा एखादा बॅट्समन 10 इनिंग्स खेळतोय आणि त्या 10 इनिंग्स मध्ये समजा त्याने डिफरंट डिफरंट रन केलेले आहेत आणि तुम्हाला त्याचा अवरेज फाइंड आउट करायचा आहे, त्या बॅट्समनचा अवरेज किती आहे लास्ट 10 इनिंगसाठी. सो तुम्ही काय करणार, त्या 10 इनिंगचा स्कोर ऍड केला आणि त्याला किती डिवाइड केलं, 10 डिवाइड केलं. सो आपल्याला काय भेटेल, त्या बॅट्समनचा अवरेज स्कोर भेटेल. ओके, समजतंय ना, म्हणजे तुम्हाला अशा डिफरंट डिफरंट डेटासाठी आपण मीन्स फाइंड आउट केलेले. पण आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला सिक्वेन्सेस साठी मीन फाइंड आउट करायचे. म्हणजे आपल्याकडे 3 सिक्वेन्स आपण स्टडी केल्या, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन. बरोबर, ह्या तिघांसाठी मला मीन फाइंड आउट करायचे. आता इथं मीन फाइंड आउट करण्यासाठी आपण जास्त टर्म कन्सिडर नाही करणार, आपण फक्त 3 टर्म कन्सिडर करणार आहे. आणि ह्या 3 टर्म मध्ये जी मिडलची टर्म असणार आहे, ती मिडलची टर्म असणार आहे बाकीच्या दोघांची मीन. ओके, आता ती जर बाकीच्या दोघांची जर मीन असेल तर आपल्याला काय करायचंय, त्याच्यावरून त्यांचे फॉर्म्युले तयार करायचे. ओके, सो इथे टाइप्स ऑफ मीन्स जे 3 आपले प्रोग्रेशन होते, त्या 3 प्रोग्रेशन वरून 3 टाइप्स इथं आपल्याला होतात. पहिला आहे अरिथमॅटिक मीन. अरिथमॅटिक मीन, ठीक आहे. दुसरा आहे जॉमेट्रिक मीन. अरिथमॅटिक मीन इज ऑल्सो डिनोटेड बाय AM, सिंपली AM. दूसरा है ज्योमेट्रिक मीन. ज्योमेट्रिक मीन, it is denoted by GM. And third one is harmonic mean. Harmonic mean, okay, it is denoted by HM. आता now we can see one by one. सिंपल आहे, जास्त डिफिकल्ट नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे, अरिथमॅटिक मीन AM, जॉमेट्रिक मीन GM, हार्मोनिक मीन HM ने आपण दाखवतोय. ठीक आहे, याला आणखीन शॉर्टकट मध्ये जर लिहायचं असेल तर अरिथमॅटिक मीन ऑल्सो डिनोटेड बाय A, जॉमेट्रिक मीन ऑल्सो डिनोटेड बाय G, हार्मोनिक मीन इज ऑल्सो डिनोटेड बाय H. ठीक आहे, इतकं सिंपल आपल्याला हे दाखवता येते, इज इक्वल टू H. ठीक आहे, नाउ वी कॅन सी वन बाय वन. सो त्यातला फर्स्ट आहे अरिथमॅटिक मीन. अरिथमॅटिक मीन, सपोज 3 नंबर्स है, लेट 3 नंबर्स, समजा पहिला नंबर A, दूसरा नंबर है A, तीसरा नंबर है B, आर इन AP. ओके, AP मध्ये आहे, आर इन AP. देन AP म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. देन दिस कॅपिटल A, ओके, देन कॅपिटल A इज कॉल्ड अरिथमॅटिक मीन, म्हणजे मधला नंबर इज कॉल्ड अरिथमॅटिक मीन. अरिथमॅटिक मीन ऑफ A अँड B. तो अरिथमॅटिक मीन असणार आहे कोणाचा, ह्या राहिलेल्या 2 नंबरचा. तुम्ही ही कन्सेप्ट कुठे वापरली माहिती का, अरिथमॅटिक मीन म्हणजे तुम्ही 10वीला तर सायन्स मध्ये जे तुमचं पिरियडिक टेबलचं चॅप्टर होतं ना, त्यामध्ये डोब रायनर्स ट्रायल, डोब रायनर्स ट्रायल मध्ये जे 3 एलिमेंट अरेंज करत होते ना, ते अरेंज कसे करत होते, अरिथमॅटिक मीनने. म्हणजेच त्यामध्ये जो मिडल एलिमेंट असायचा ना त्या ट्रायल्स मध्ये, डोब रायनर्स ट्रायल मध्ये, त्या मिडल एलिमेंटचं ॲटॉमिक मास बाकीच्या दोघांच्या ॲटॉमिक मासच्या मीन एवढं किंवा ॲव्हरेज एवढं राहायचं. ओके ना, सो हे तुमच्या लक्षात आलं असेल. सो ही कन्सेप्ट आपण तिथेही वापरलेली डोब रायनर्स ट्रायल मध्ये. म्हणजे समजा जर कोणतेही 3 नंबर अरिथमॅटिक मीन मध्ये असतील तर मिडल नंबर जो असेल बघा, तर तो मिडल नंबर अरिथमॅटिक मीन असतो बाकी दोघांच्या एवढा. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे बघा, आता हे AP मध्ये जर असतील तर
एक गोष्ट लक्षात ठेवा, यांचा आता डिफरन्स काय असतो, कॉन्स्टंट असतो, बरोबर. मग मी इथे लिहितो वी हॅव, इक्वेशन तयार करतोय मी आता. वी हॅव, हे बघा ए आणि ए ह्या दोघांमधला डिफरन्स आपण कसं लिहितो, ए मायनस ए, बरोबर. नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म इज इक्वल टू काय असेल, आता ह्या दोघांचा डिफरन्स घ्या, ए आणि बी चा, म्हणजे नेक्स्ट टर्म कोण आहे, बी मायनस ए, बरोबर. आता मायनस ए ला इकडे घ्या आणि हा स्मॉल ए तिकडे पाठवा, मग मायनस ए इकडे आल्यावर काय होईल, प्लस ए होईल, म्हणजे ए प्लस ए इज इक्वल टू, ओके, मायनस ए इकडे काय होईल, स्मॉल प्लस होईल, ए प्लस बी, ए प्लस ए किती झाला, 2a झाला, आणि ए प्लस बी ॲज इट इज, बरोबर. ओके, सो इथं काय होईल आता, ए इज इक्वल टू ए प्लस बी डिवायडेड बाय 2. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ अरिथमॅटिक मीन. अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला काय आहे, जे 3 नंबर दिलेले आहेत तुम्हाला, म्हणजे ज्या 2 नंबरचा ए हा अरिथमॅटिक मीन आहे, त्या 2 नंबरची फक्त ऍडिशन करून डिवायडेड बाय 2 करायचं. ओके, सो फॉर्म्युला लक्षात ठेवा, दिस इज द फॉर्म्युला फॉर अरिथमॅटिक मीन. आता सेकंड आपल्याला डिस्कस करायचं आहे जॉमेट्रिक मीन. ठीक आहे, आता जॉमेट्रिक मीनचा जो फॉर्म्युला आहे किंवा जे जॉमेट्रिक मीन आहे ते आपल्याला तयार करायचं. जॉमेट्रिक मीन मध्ये सेम जसं वरती मी काय लिहिलं बघा की 3 नंबर एपी मध्ये होते, आणि जर 3 नंबर काय कन्सिडर करायचे, जीपी मध्ये. जीपी मध्ये रेशो कॉन्स्टंट असतो. ओके, सो वी कॅन राईट लेट स्मॉल ए, हा जॉमेट्रिक मीन कशाने दाखवणार आपण, जी ने. सो स्मॉल ए जी बी आर 3 numbers are 3 numbers are in GP. हे कशामध्ये आता जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे. ओके, सो देअरफॉर जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये जर असतील आर इन जीपी, देन जी इज कॉल्ड, हा कॅपिटल जी इज कॉल्ड जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड बी. ओके, सो जी ला आपण काय म्हणणार, ए आणि बी चा जॉमेट्रिक मीन. आता इथे फॉर्म्युला कसा तयार होईल बघा, आपल्याकडे 3 नंबर आहे, कोणते, ए जी बी. या 3 नंबर्स मध्ये जॉमेट्रिक मीन मध्ये काय असतं बघा, रेशो कॉन्स्टंट असतो, बरोबर. सो आता रेशो कॉन्स्टंट साठी काय करणार तुम्ही, रेशो कॉन्स्टंट म्हणजे कसं दाखवायचं, इथं नेक्स्ट टर्म डिवाइडेड बाय प्रिव्हियस टर्म. आता ह्या दोघांचा रेशो मला दाखवायचा अगोदर, म्हणजे कसं दाखवणार मी, जी अपॉन ए, करेक्ट, इज इक्वल टू, आता ह्या दोघांचा रेशो दाखवायचा राहिलेल्या दोघांचा, जी अपॉन बी. सो याच्यामध्ये नेक्स्ट टर्म कोण आहे, बी, आणि प्रिव्हियस टर्म कोण, याच्या अगोदरची जी, बरोबर. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, जी इंटू जी इज इक्वल टू ए इंटू बी, ए इंटू बी, बरोबर. मग जी इंटू जी काय होईल, जी इंटू जी झाला जी स्क्वेअर, ए इंटू बी काय झाला, ए बी. ओके, मला जॉमेट्रिक मीन म्हणजे जी फाइंड आउट करायचा आहे. सो जी चा फॉर्म्युला काय झाला, जी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट ए बी. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर जॉमेट्रिक मीन. सिंपल आहे ना. ओके, अगोदर आपण अरिथमॅटिक मीन काढला, नंतर आपण जॉमेट्रिक मीन काढला. सिंपल फॉर्म्युला आहे, जास्त डिफिकल्ट नाही आहे. ओके, आता थर्ड हार्मोनिक मीन. Harmonic mean. So same. Let 3 numbers A harmonic mean आपण असे दाखवतो, A H B R in HP, R in HP, then H is called, H ला काय म्हणणार आपण, हार्मोनिक मीन. H is called harmonic mean of A and B. A and B, A आणि B चा तो काय झाला, हार्मोनिक मीन झाला. ठीक आहे, आता मला यासाठी फॉर्म्युला तयार करायचा आहे. आता हे बघा, यांचे जे रिसिप्रोकल आहेत ए एच बी, यांचे रिसिप्रोकल कशामध्ये असतात, एपी मध्ये असतात. सो मी काय इथं असं लिहितो, वी हॅव, आपल्याला काय माहिती आहे, 1 अपॉन ए, रेसिप्रोकल लिहितो 1 अपॉन एच अँड 1 अपॉन बी आर इन एपी.
बरोबर. रेसिप्रोकल कशामध्ये असतात, एपी मध्ये असतात. मग आता एपी चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एपी मध्ये काय असतं, जो मिडल टर्म आहे, मिडल कोण येतं आता, 1/h इज अरिथमॅटिक मीन ऑफ ए, म्हणजे एम ऑफ, हा कोणाचा अरिथमॅटिक मीन आहे, 1/a अँड 1/b. समजतंय ना. हे बघा, जसं इथं आपण ए आणि बी असे नंबर वापरले होते, म्हणजेच काय झालं इथं, की जो ए होता ना, ए हा अरिथमॅटिक मीन होता बाकी दोघांचा, ए आणि बी चा. तसे तर मिडल टर्म कोण आहे आता, या केसमध्ये आपली मिडल जी टर्म येते आहे, ती मिडल टर्म आहे 1/h. सो 1/h ही 1/a आणि 1/b ची काय इथं, येस बोला, अरिथमॅटिक मीन मध्ये आहे, बरोबर. म्हणजे 1/h ही टर्म. मग डायरेक्टली तो फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता, बरोबर. फॉर्म्युला काय आला होता, तो कॅपिटल ए इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन टू. सो देअर फोर तुम्ही तर काय लिहू शकता मग, 1/h इज इक्वल टू 1/a प्लस 1/b डिवायडेड बाय 2, बरोबर, डिवायडेड बाय 2. जस्ट बेटा, याला कम्प्लीटच करू आपण आता. सो 1/h इज इक्वल टू 1/a प्लस 1/b डिवाइडेड बाय 2. याला मी थोडं सिम्प्लिफाय करतो. इथपर्यंत समजलं काय केलं आपण, इथं अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला वापरला, ठीक आहे. 1/h ए प्लस बी अपॉन 2 होता ना तिथं, ए इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन 2. मग इथं ए च्या ऐवजी 1/h आहे, ए च्या प्लेस म्हणजे रेसिप्रोकल आहे थोडक्यात, ठीक आहे. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन ऍडिशन. सो ते होईल बी प्लस ए अपॉन, हा ए इंटू बी खाली येईल, खाली ऑलरेडी 2 आहे, 2 इंटू ए बी, बरोबर. बट जे हे जे आहे बघा इथं, हे 1/h इज इक्वल टू बी प्लस ए अपॉन 2ab याचा रेसिप्रोकल करा. सो याचा जो रेसिप्रोकल काय होईल, कारण हे ईपी मध्ये झालं, एचपी मध्ये करायचं असेल तर तुम्हाला याचा रेसिप्रोकल करावं लागेल, बरोबर. सो याचा रेसिप्रोकल होईल h इज इक्वल टू 2ab डिवायडेड बाय a प्लस b. ओके, दिस इज द फॉर्म्युला ऑफ हार्मोनिक प्रोग्रेशन, ठीक आहे. सो वी हॅव 3 फॉर्म्युले. सो इथं मी लिस्ट लिहितो बघा आता. So list of formulae. लिस्ट ऑफ फॉर्म्युले. सो 3 फॉर्म्युले माझ्याकडे तयार झाले. पहिला फॉर्म्युला कोणाचा आहे, अरिथमॅटिक मीन. अरिथमॅटिक मीन, ओके. याला तुम्ही एपी ने दाखवू शकता किंवा सिम्पली ए ने. सो तो फॉर्म्युला आहे कॅपिटल ए इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन 2, ठीक आहे ना. 2 नंबरचं समेशन करून त्याला किती डिवाइड करायचं आहे, 2 ने डिवाइड करायचं आहे.
ओके, सेकंड फॉर्म्युला कोणाचा आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. सो जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजेच जीपी, याला तुम्ही सिम्पली कशाने दाखवू शकता, जी ने. सो याचा फॉर्म्युला काय आहे, स्क्वेअर रूट मध्ये ए इंटू बी. ओके, हा झाला जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला, स्क्वेअर रूट मध्येच ए बी. ठीक आहे. ओके, आणि लास्ट वन जो आपला तिसरा फॉर्म्युला आहे तो आहे हार्मोनिक प्रोग्रेशन. दिलं मी इथं चुकून, हार्मोनिक मीन, जॉमेट्रिक मीन म्हणा इथं. जीपी, जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला. हा मीनचा फॉर्म्युला काढला ना आपण, जॉमेट्रिक मीन इथं जीएम, आणि लास्ट वन इज हार्मोनिक मीन. हार्मोनिक मीन दॅट इज एच पी. याचा फॉर्म्युला काय आला, एच इज एच एम, सॉरी, हार्मोनिक मीन एच इज इक्वल टू, तो फॉर्म्युला आपला आला 2ab डिवाइडेड बाय ए प्लस बी. ए प्लस बी हा झाला हार्मोनिक मीनचा फॉर्म्युला. ओके, समजलं हे. थोडासा डिस्टर्बन्स झाला बघा ते रेकॉर्डिंग साठी, बट सिंपल पॉइंट होता. सो आपण आता म्हणजे त्याचे फॉर्म्युले कसे आलेत बघा ते डिस्कस केले. ओके, सो 3 इम्पॉर्टंट मीन्स आपण इथं डिस्कस केले, अरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन. त्यांचं नोटेशन ए जी एच आहे रिस्पेक्टिव्हली. फॉर्म्युले आहेत ए प्लस बी अपॉन 2. जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला आहे रूट ए बी, आणि हार्मोनिक मीनचा फॉर्म्युला आहे 2ab अपॉन ए प्लस बी. ठीक आहे, इथं लिस्ट पण मी तयार केली आहे. आता फक्त आपलं काय राहिलंय, ह्या मीन वरती एक्झाम्पल्स आपल्याला काही सॉल्व्ह करायचे आहेत. सिंपल सिंपल, खूप सिंपल सिंपल एक्झाम्पल्स आहेत, ते आपण डिस्कस करू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. ओके, सो सिंपल आजचं आपलं पूर्ण